नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत, क्रंची, चटकदार असा चना कोळीवडा. सगळ्यांचाच आवडता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर म्हणूनसुद्धा आपण ही डिश ऑर्डर करतो. तीच डिश आज आपण घरी कशी बनवायची ते पाहूया. इथे मी रात्री छोले भिजत टाकलेले होते. सकाळी ते छोले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि कुकरमध्ये घेऊन पाणी ॲड केलं. त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि कुकरच्या आपल्याला फक्त 2च शिट्ट्या करायच्या आहेत. जास्त चणे शिजवून घ्यायचे नाहीत. तेलामध्ये फ्राय केल्यानंतर ते असेही शिजणार आहेत. एका बाउलमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. घरातलेच बेसिक मसाले आहेत. आलं लसूण पेस्ट, ओवा, कश्मीरी लाल तिखट, धने जिरे पावडर, साधं मीठ, सैंधव मीठ आणि चाट मसाला इथे आपण घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम तेलामध्ये कश्मीरी लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि जे मसाले घेतले होते ते मसालेसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपले चणे शिजतातच आहेत. त्याच छोल्यांना थोडा क्रंचीनेस यावा यासाठी 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे मैदा आणि 2 चमचे इथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. ते कोरडं छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पूनच फक्त पाणी आपल्याला यूज करायचं आहे आणि तेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच मिक्सचरमुळे आपल्याला आपले छोले हे कुरकुरीत आणि क्रंची होणार आहेत. इथे छोलेही छान शिजलेले आहेत. ते त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. छोल्यांना सगळ्या बाजूनी कोटिंग लागेल अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे मॅरिनेट केलेले छोले आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी बाजूला ठेवायचे आहेत. अगदी नाही ठेवले तरी चालतील, लगेच तळले तरी चालतील. मी इथे 10-15 मिनटं छोले साईडला ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर इथे तेल गरम करून ते छान पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये गेल्यानंतर प्रत्येक चणा हा सेपरेट होतो. मस्त कुरकुरीत असे होतात. गॅस मात्र आपल्याला मीडियमच फ्लेम ठेवायची आहे. लो गॅस पण ठेवायचा नाही आणि हाय पण ठेवायचा नाही आहे. इथे मी थोडासा अख्खा लसूण मी थोडंसं टेचलेला आहे आणि तो आपले जे छोले पूर्ण तळून होत येतात त्यावेळेस आपल्याला तो लसूण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मिरची 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्यासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. अगोदरच जर छोल्यांसोबत मिरची आणि लसूण ॲड केला तर लसूण आणि मिरची करपू शकते. त्याच्यामुळे ते आपल्याला थोडं तळत आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं. इथे मी दुसरी बॅचसुद्धा तशीच त्याच पद्धतीने तळून घेतलेली आहे. फार वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटं पुरेशी होतात. 5 ते 7 मिनटामध्ये आपला चटकदार, क्रिस्पी, क्रंची असा चना कोळीवडा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुकिंग विथ पूनमला सपोर्ट करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी फॉलो करा.